हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून। तर आज तारीख आहे 24 जानेवारी आणि आम्ही चाललोय सगळे मित्र आम्ही चाललोय आता कोकण फिरायला। कोकण, मालवण, गोवा फुल तयारी आहे, कॅप वगैरे घालून। काय रे, एक्साइटेड? फुल एक नंबर। काय सुशांत, कुठे चाललोय आपण? चाललोय गणपतीपुळे। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। आता चाललोय डायरेक्ट टॉप आमचा रत्नागिरी, सीधा गणपतीपुळे। आता पेट्रोल भरून घेतोय फुल गाडीमध्ये। अर्टिगा आहे, आपल्यात 8 जण आहेत। सुशांत गाडी हलवतात जास्त पेट्रोल भरण्यासाठी। भरलंय पेट्रोल आता 3488। चलो भाई, हो गया पेट्रोल भरलेलं आहे। झालं। गोवा वाईफ आत्तापासूनच आहेत, कॅप वगैरे घातली आहे आणि आता पेट्रोल भरला। आता हवा वगैरे चेक करतो इकडे। पेट्रोल भरला 3488, फुल टाकी गेली आहे। आपल्याकडे अजून एक न्यू ब्लॉगर आहे, चला आता हवा भरून झालेली आहे। आता गाडीत बसतायत सगळे आपले 8 जण। अरे दोघं बसतात इथं, आता आम्ही 4 बारीक बसतोय। कसे बसतात? चल तुझ्या, चलो सीट लावायचे। आनंद कुठे गेला? चल ना आनंद, जल्दी पीछे नाही, आगे। आता गाडीमध्ये टाकी फुल केली आहे पेट्रोलची आणि हवा वगैरे चेक केलंय आणि गोदरेजच्या आयडीचा आपल्याला फायदा झालाय। डायरेक्ट क्रॉस केलाय आपण। आता असे काय आम्ही बसलोय 8 जण ऍडजस्ट होऊन। लेट्स गो। गोव्यात गाडीत आमचा आरसी बुक पाहिजे। खाणं चालू केलं आता आम्ही। आता पोचलो आम्ही कळंबोळीला, सिग्नलला थांबलोय। खाणं मस्त आणलंय पोरांनी। कोणी आणलं रे एवढं खाणं? हे आणलंय आमच्या दादाने, सुशांत दादाने आणले पिशवी भरून खाणं। माझ्या पण बॅगेत आहे, नंतर काढूया। आता मध्येच आम्ही थांबलोय थोडं, ते चाय नाश्ता करतायत पोरं। काय घेतलं सुशांत? एक नंबर पॅटीस गेला, थम्सअप। थांबलो इथे, लगेच नाश्ता करून लगेच निघणार पुढे। पळसपे फाट्याला थांबलो, पळसपे फाटा। नहीं आएगा तो जो तुम लोग पहिले तिकीट काढणार आहोत। एक नंबर पाटील। आता रात्रीचे वाजलेत 8:30 आणि मी वाकडच्या इथे थांबलोय नागोठण्याजवळ। नाश्ता करायला थांबलोय, मॅगी वगैरे घेतलंय। आनंद क्या ले रहा है? मॅगी आणि भुर्जी खाल्ली इथे। माझी पण मॅगी खाऊन झाली, आता कॉफीसाठी थांबलोय। आलेलं आहे आपली कॉफी आलेली इकडे, कॉफी घेऊया। लेमू चांगली अच्छी कॉफी कॉफी अच्छा कॉफी आहे। तर नाश्ता करून झालाय सगळ्यांचा। आता डायरेक्ट रत्नागिरीला स्टॉप घेणार आहे। सुशांतने गाडी दिली आपल्याला, चालवतो आपण। सिंगल वे आलाय आता। सुशांत काय आलं, झोपले सगळे मागे? वन वे। रात्रीचे किती वाजलेत? 12:30। आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला आता। काय रस्ते तिकडे, कोकणातले रस्ते चालू केले। आता मी चाललोय गणपतीपुळ्याच्या होमस्टे आहे, बुक केलंय आम्ही तिकडे। कितना दूर आहे एमू कुठे मार्ग आहे? एमू कितना दूर आहे? 35 किलोमीटर बाकी और अजून आम्हाला 35 किलोमीटर जायचंय पुढे। चला जाऊया, लेट्स गो। आता रात्रीचे वाजलेत 1:45 आणि आता आम्ही जस्ट पोहोचलोय गणपतीपुळ्याला आणि इकडे होमस्टे केला एकाच्या घरी। अशी काहीतरी रूम आहे इकडे। 2 रूम दिल्यात आम्हाला 8 लोकांना। इथे झोपले पण आमची पब्लिक, इकडे पण झोपले सगळे। आता झोपायची वेळ झाली आमची। आम्हाला आता सकाळी लवकर उठायचं, 5च्या आरतीला जायचंय। बघूया कोण कोण उठतंय।
त्यांना सांगितलं गरम पाणी करून देतील सकाळी. चला आता झोपूया, सकाळी डायरेक्ट उठूया आरतीला. तर रात्री 2 वाजले. सुशांत उठशील ना सकाळी आरतीला? हो मला आठवणीने उठणार. बघा आता बोललाय उठवतो, याला 4 वाजता उठवतो, बघा उठतोय का? उठणार. चला गुड नाईट. गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 4:34 आणि पहाटेला गणपतीपुळेच्या पहाटेच्या आरतीला जायचं होतं म्हणून मी फ्रेश वगैरे होऊन झालं. तर सुशांत पण बोललेला आपल्याला येतोय, तो उठला नाही. त्याला उठूया, त्याला पण यायचं होतं सकाळी आरतीला पहाटेच्या. बघूया उठतोय का नाही. उठ सुशांत. 4:30. लवकर, मी झालो रेडी. गरम पाणी आहे. चला आता उठूया, त्यांना तयारी करून निघूया आपण पण. रात्री आम्ही काल 2ला झोपलो आणि आता सकाळी मी 4ला उठलो. 2 तासाची झोप झाली. बोललो सकाळची आरती नको मिस व्हायला म्हणून आता लवकर उठलो, फ्रेश वगैरे झालो आहे, आंघोळ वगैरे केली. आता मंदिरात जायचं आहे आरतीला. 5 वाजता काहीतरी आरती आहे. आणि सुशांत माझ्यासोबत उठला आहे, तो गेला आहे आंघोळीला. बघू आता आरतीला जाऊयात. आता झालेत सकाळचे 5:05. आम्ही दोघं फ्रेश होऊन चाललोय पहाटेच्या आरतीला. गुड मॉर्निंग सर्वांसाठी. गुड मॉर्निंग. बाकीचे सगळे झोपलेत, आम्ही दोघंच लवकर उठलो सकाळी आणि फ्रेश वगैरे होऊन चाललोय आता मंदिराकडे. गणपती बाप्पा मोरया. आरतीचा आवाज येतोय, आरती चालू झालेली वाटतं. मंदिर आहे समोरच. आता जातो लवकरच. बाजूला समुद्राचा पण आवाज येतो. लवकर जाऊया, आरती चालू झाली. चप्पल काढूया इथेच. आम्हाला शेवटी आरती मिळाली आहे. मागे आताच आरती करून दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. आता थोड्या दिवस आम्ही आजूबाजूच्या पर्यटन स्थळांना भेट देऊ, तेव्हा पुन्हा भेटू. मस्त असा पाठी समुद्र आहे, त्याचा आवाज येतोय, लाटा आहेत. आत्ताच दर्शन झालेलं आहे आणि खूप क्राऊड पण आहे सकाळ सकाळी आरतीसाठी. सुंदर असं मंदिर आहे बीचच्याच बाजूला. तशी आरती पण मिळाली आणि दर्शन पण झालं. रात्री 2ला आलेलो आम्ही, 2 तास झोप घेतली. बोललो आता आलोय तर पहाटेची आरती पण घेऊया. लगेच मी स्वतः फ्रेश वगैरे झालो 4ला उठून. परत सुशांतला उठवलं, बोललो दोघं जाऊन येऊया. आमचं दर्शन झालं, आरती पण झाली. आता आम्ही निघालो पुन्हा. परत जाऊया आणि परत सकाळी येऊया दर्शन. गणपती बाप्पा मोरया. आत्ता वाजलेत सकाळचे 7:30 आणि असा माझ्या मागे सकाळचा व्ह्यू आहे. आणि सगळ्यांची अंघोळ वगैरे झालेली आहे, सगळे फ्रेश होऊन आलेत. सगळे आत्ता मग चाललोय गणपतीपुळेच्या मंदिरात परत, कारण आम्ही सकाळी जाऊन आलो काकड आरतीला आणि हे लोक आत्ता फ्रेश झालेत उठून. मग आता चाललोय. त्यांचा फोटोशूट चाललंय इकडे. मी पण 2-4 फोटो काढले. आता जाऊया गणपतीपुळेच्या मंदिरात. फायनली 7:30 वाजून गेलेत आणि सगळे फ्रेश झालेत. आता आधी गाव कॅमेरा हो मिस्टर. लेट्स गो. आता चाललोय गणपतीपुळेच्या मंदिरात दर्शन घ्यायला. असा काहीतरी व्ह्यू आहे सकाळचा. पुन्हा एकदा आम्ही सकाळी आलो आहे. पुन्हा एकदा आम्ही चाललोय दर्शनाला या सगळ्यांसोबत. अजून एक ब्लॉगर आहे आपल्यासोबत, अक्षय शिरसाट. डू सबस्क्राईब. संस्थान श्रीदेव गणपतीपुळे. पाण्याचा आवाज बघ ना काय येतोय अजून. अरे सुशांत, सकाळी कसली लाट येत होती, वीजचा आवाज बघ अजून. काय मस्त व्ह्यू आहे समोर. ते चपला ठेवलेल्या आहेत आता सगळ्यांनी. 7 नंबर गणपती बाप्पाला एक आता जास्वंदाचा असा हार घेतलेला आहे 20 रुपयाला.
सकाळी आम्ही इथून घाईघाईत गेलो कारण आरती चालू झालेली. आता आरामात जाऊया, सावकाश जाऊया, सगळं बघून जाऊया. इथे आहेत आपले गणू महाराज. चला आता परत एकदा बाप्पांचं दर्शन करून आलेलो आहे. त्यांच्याकडून एक फूल घेतलेलं आहे जास्वंदाचा. सकाळचा असा व्ह्यू आहे, किती मस्त वाटतंय. बाजूलाच बीच आहे असा. प्रसाद वगैरे घेतलाय. आता इथे नाही, नेट नाही माझं चालू. 500 दिले ना दोघांना पण मी. हे खतम हो गया 500. लाडू काय गेले. एक गणपतीची छोटी फ्रेम घेतली आहे. जाऊया बीच वरती. आता आलोय बीच वर. असा काय बीचचा व्ह्यू आहे. दर्शन घेऊन झालंय, प्रसाद पण घेतलाय. आता आलोय बीच वरती. बीचवर, ह्या बीचवर पण राईड्स वगैरे चालू आहेत. बोटिंग वगैरे चालू आहे. भूक तो लगा है सबको. भूक लगा है, भूक लगा है. थोड़ा एक राउंड मार के फिर नाश्ता करने जाते हैं. तुम्ही झोपलेलं लावलं. मी बोलत होतो ते हॉटेल चालू होतं जेव्हा म्हणून. इकडे अशा राईड्स पण आहेत ना. उंटाची राईड करायची. हे सुशांत जा रे, राईड करते सुशांत. आम्ही आलोय आता उंटाची राईड करतोय. बाजूला आहे गणपतीपुळे मंदिर. किरण पाटील आणि मी. मला बेस्ट फ्रेंड ओमकार पोकरकर. माय बेस्ट. बाजूलाच गणपतीपुळेचं मंदिर आहे. अर्जुन, थँक्स अर्जुन. थँक्यू फॉर द राईड. थँक्यू अर्जुन. हिसाब मध्ये मारामारी. बरोबर. हिसाबामध्ये लपडे. ये दोनों दे 100 रुपए पहले इसको. वो मारेगा वो बाद में. तो हो गया ना. तो क्या लफड़ा है. तो हो गया ना. शॉर्ट आउट हो गया. शॉर्ट आउट हो गया. पैसा आपला हुआ तेरे हिसाब की जरूर 500 रुपये आहे ना तेरे पास. ऍक्च्युली काय झालं, मला पण असं ॲनिमल्सवर राईड करणे वगैरे आवडत नाही. बट तो या लोकांना डिस्काउंट देत नव्हता. तो पर पर्सन 100 रुपये मागत होता एक राऊंड मारायचे. तर आम्ही दोघं गेलो. मग पर पर्सन 50 रुपये घेतले आणि 400 रुपये आम्ही त्यांना. तो क्या लग रहा है ना, लॉस हुआ है की नाही. लॉस है 50 रुपये लॉस. लॉस झालाय. कुछ तो हिसाब में घपला कर दिया है. घपला हो गया. ब्रेकफास्ट करायला आलो इथे. फूड प्युअर व्हेज मध्ये मेन्यू आहे. द्या लवकर ऑर्डर. पोहे आलेले आहेत. यांचे अजून वडे आणि उत्तप्पा वगैरे बाकी आहेत. आणि वडे आलेत आता. खाऊन घेऊया पोहे. एक काम करना, पान खातो. पान खाऊ का पाटील. पोहे कसे आहेत. एक नंबर बोल मस्त. आणि मेदूवडा कसा आहे. अच्छा आहे. तू काय मागवलंय सुशांत. आम्ही उत्तप्पा मागवलाय. अजून आला नाही त्याचा. आला नाही. आला याचा उत्तप्पा पण आला. आता इथे मागे ब्रेकफास्ट करून झालेला आहे. इकडे फक्त पोहेच चांगले होते. बाकी काय एवढं लोकांना आवडलं नाही. पाटील आवडलं का. पाटीलने पोहे खाल्ले ना म्हणून. तू काय खाल्लं. चटनी में टेस्ट नहीं. चटनी में टेस्ट नाही. वैसा दे रहा वैसा टेस्ट नहीं. हा वही. प्राइस मध्ये ओव्हर प्राइस होता. साधा डोसा 80 रुपयाला होता.
आमचा सुशांत बघू बाहेर येऊन इकडे पोहे खातो. 30 रुपयाचे पोहे एकदम भारी माणूस. इकडे 30 रुपये मागे 40 रुपये. 10 बघूया आता रस्त्यामध्ये कुठे अजून वाटलं तर तिकडे थांबू. चाय लेले नाही परत चेंज केले आता अरे वारे बीचला जायचंय म्हणून आता या मागे रूम मधून चेकआउट केले आम्ही. वाजले किती आता वाजलेत 10 वाजून गेलेत. येस आता बॅगा भरतोय परत गाडीमध्ये. आता निघालोय आम्ही इथून गणपतीपुळेवरून. अरे वारे बीच चेकआउट केलंय. कुठे चाललोय आपण? अरे वारे बीच. अरे वारे बीच वर चाललोय. तिकडून नंतरचा प्लॅन काय माहिती नाहीये. आधी तिकडे जाणार आहे. आणि आता लोकांची गर्दी वाढलेली आहे मंदिराकडे जाण्यासाठी. आज वीकेंड आहे सॅटरडे. आता इथून आम्ही आरेवारे बीचच्या इथे जात होतो आणि रस्त्याच्या मध्ये आम्हाला काय दिसलं तुम्हाला दाखवतो. इथे आम्ही गाडी साईडला लावली आणि व्ह्यू बघत बसलो. व्ह्यू बघा फक्त. इथे गाडी लावली. तांबडी चांबडी ते लका 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 चांबडी. आलो या आरेवारे बीचच्या इथे. मागे असा बीच आहे पण इथे तो बाजूला रोड होता त्याचं काम चालू आहे सध्या. काम चालू आहे. इथून मागे स्टेअर्स आहे खाली जायला. थोडं खाली जाऊन बघूया कसं आहे. मागे बीचचं व्ह्यू बघा. एवढं क्लिअर पाणी आहे ना. एकदम क्लिअर पाणी आहे. बीच आहे. चॉकलेट है का? चॉकलेट लावने किधर लगाया बाबा? तेरे वजह से सबको ये हो रहा है मालूम है. इधर सोने आहे का एन्जॉय करना आहे? उतर. आता आम्ही आरेवारे बीचच्या इथून पुढे आलोय. आता आम्ही डायरेक्ट मालवणला चाललोय आणि रस्त्यामध्येच कुठेतरी आम्ही लंच करू. लेट्स गो. समोर दाखवा रस्ता. सिटी मध्ये आलोय वाटतं. रत्नागिरी सिटी. देख देख आता कुठल्या आम्ही गल्लीतून चाललोय बघा. रत्नागिरीच्या सिटी मधून छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. मार्केट भरलंय. मालवण. रस्ता दाखव केवढा छोटा आहे. वन वे मधून चाललोय. पार्टी पब्लिक दाखव आपली. चलो. आता वाजलेत 2:45 आणि आत्ता जाऊन आम्ही कुठे मालवणला आलोय आणि इकडे हॉटेलमध्ये थांबलोय. बागवे लंच होम म्हणून आहे. खूप वेटिंग आहे. सगळं फुल आहे इकडे. बघूया आता आपला नंबर कधी येतो. फायनली आता 3 वाजलेत आणि आम्हाला बसायला मिळालं आहे. वेटिंग होती तर बागवे लंच होममध्ये. भूक लागली. काय ऑर्डर केली? सुरमई थाली. कोकणात आला तर सुरमई थाली. 7 सुरमई थाळी मागवली आणि 1 स्पेशल व्हेज. मच्छी काय का? सुरमई. मच्छी. त्यांची सुरमई थाळी आली. माझी अजून आली नाही. व्हेज थाळी. अशी सुरमई थाळी आहे. 2 सुरमईचे पीसेस आहेत. फ्राय दिलाय. कितीला आहे ह्याची प्राइस काय? 400 रुपये फक्त. 400 रुपये थाळी आणि 7 सुरमई थाळी मागवल्यात. टेस्ट कशी आहे? टेस्ट पण एक नंबर. थाळी पण आली. अशी आहे स्पेशल व्हेज थाळी. याची प्राइस आहे 170. मस्त पोट भरून जेवले आता सर्व. मागे बजेट डिस्कशन चालू आहे. किती बजेट राहिलंय किती काय पहिल्या दिवशी. रूम बघू. बॅगा खाली काढू. नाही सनसेटला निघू. आता एक मस्त सीन झाला. पाटील काय गावा करतो. हॉटेल चल. या स्प्राईटच्या नादात मोठा सीन झाला. स्कॅम झाला. काय सीन झाला सांग. सीन असा झाला की आमचे करता धरता किरण पाटील एका बार मध्ये स्प्राईट आणा गेलेले. तर त्या स्प्राईट वाल्याचा बारकोड पाठवला हा आणि त्या स्प्राईट वाल्यानी
एक आम्हाला ऑफर होती 1.25 लिटर वरती 20 वाली स्प्राईटची बॉटल फ्री होती. हा बट पण त्याने ती दिली नाही, तर आम्ही ती कॅन्सल केली. पण त्याने बारकोड पाठवलेला तो असाच आमच्या व्हॉट्सअपवर होता. आता आम्ही पुढे होऊन दुसऱ्या दुकानामध्ये स्प्राईट घेतला. स्प्राईट दाखव. हा बघा 2.5 लिटरचा परत ये 10 रुपये का गिलास दे रहा तो. आणि आमचे गुम्या सुशांत चव्हाण ह्याने तो जुना आलाच बारकोड स्कॅन केला. जुन्या QR वर 130 पाठवले. आता गाडी परत U-turn मारून परत चाललो त्याच्याकडे. आता त्याच्याकडे 130 रुपये घ्यायला आम्ही रिटर्न झालो. अरे माझ्यावर नको ना नको. गाडी आता U-turn मारून परत चालली त्या दुकानावाल्याकडे पैसे आणायला 130 रुपये. इकडे तारकर्ली बीचला आलोय. गाडी पार्किंग लावले. पार्किंग मध्ये 50 रुपये पार्किंग आहे इकडे. आता आतमध्ये जाऊन बघूया इथे तारकर्ली बीच वरती ऍक्टिव्हिटी वगैरे होतात. सनसेट बघूया. आता वाजले संध्याकाळचे 6 वाजले. खूप क्राऊडेड आहे तारकर्ली बीच. सनसेट भारी इकडे. सनसेट बघा माझ्या मागे किती भारी सनसेट. तारकर्ली बीच वरून बाहेर आलो आणि बाहेर येतात आम्हाला इकडे एक स्टे मिळालाय. होमस्टे आहे मधुबन होमस्टे म्हणून. मागे गाडी लावली आपण पार्किंगला. असं काहीतरी मधुबन होमस्टे म्हणून आहे. इकडे आपल्याला 2 रूम मिळतात. बजेटमध्ये मिळाल्यात. आतमध्ये जाऊन रूम दाखवतो तुम्हाला दोन्ही. अशी रूम आहे इकडे आपली. टॉयलेट बाथरूम आहे इंग्लिश इकडे. चांगली रूम मिळाली बजेटमध्ये. दुशांत किती मध्ये भेटली रूम ही? आपल्याला ही रूम पर डे 700 रुपयाने भेटते. 800 रुपये होती, पण त्या काकांनी आपण 8 जण असल्यामुळे रिक्वेस्ट केल्यावरती 700 रुपये पर डे दिले. तरी आपल्याला रूम बजेटमध्ये मिळाली 700 रुपये पर डे एक रूम. मी 2 रूम घेतल्यात 2 दिवसासाठी. तर आपले टोटल झाले 2800 रुपये 2 दिवसासाठी. मग चांगली मिळाली आपल्याला अशी रूम. आणि काल पण आपण जिथे गणपतीपुळेला स्टे केलेला तिकडे पण आपल्याला होमस्टे मिळालेला बजेटमध्ये. त्याचं कार्ड आहे आपल्याकडे श्रीनिवास लॉज म्हणून. मस्त सोय झालेली. किती घेतलेले आपले सुशांत तिथे? तिथे आपले 1200 रुपये घेतले. 8 जणांची एक रूम मिळालेली. ती पण मोठी होती आतमध्ये, म्हणजे डबल बेड 2 BHK सारखं होतं. एका रूम मध्ये आतमध्ये अजून एक रूम होती. त्याचे दोघांचे मिळून 1200 घेतलेले त्यांनी एक दिवसाची. ती पण चांगलं झालं. क्या बोलेगा? सही, मुझे तो रूम का सही लगा. ये भी रूम अच्छा है बहुत ही. स्टेचं चांगलं झालं की आम्हाला बजेटमध्ये मिळालंय दोन्ही ठिकाणी. आता फक्त गोवाच आहे उद्या परवा. गोवाला फक्त कसं मिळतंय ते बघूया. आणि वीकेंड होऊन जाईल आपलं 26 जानेवारीचा. त्यानंतर गोवाला चांगलं मिळालं पाहिजे. मेन उद्या मजा येणार. नंतर तर कोल्हापूरच जायचंय. उद्याचा दिवस मस्त होणार आहे. आपल्याला ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत बीच वरती. वी आर व्हेरी एक्सायटेड. बघूया आता. जेवणाची ऑर्डर दिली आहे. आपलं जेवण येईल 10:30 वाजता. सर रात्रीचे वाजले 10:15 आणि आपलं डिनर चालू होता. प्लेट आल्यात सगळ्यांच्या. ते बाबा आहेत घेऊन येतात प्लेट. ही पण व्हेज थाळी. 2 व्हेज थाळी होते. सकाळी आम्हाला चपाती आणि ऑमलेट द्या. तू कुठली थाळी मागवली तुझ्या? अंडा आहे. हे मावली ना. तुझी काय आहे किरण? चिकन थाळी. एक चिकन थाळी आहे माझ्याकडे. व्हेज थाळी खाऊया आता.